आता बघा याला काय म्हणतात, सेंटेन्स व्हील म्हणतात. काय म्हणतात? सेंटेन्स व्हील. सेंटेन्स व्हील म्हणजे काय तर वाक्यचक्र. काय? वाक्यचक्र. म्हणजे ह्या बघा हे तीन गोल आहेत किंवा मग 3 सर्कल आहेत ना. हा पहिला आहे, हा दुसरा आहे आणि हा तिसरा आहे. आणि हे काय आहे, हे मार्क आहे. हे काय आहे? मार्क. म्हणजे याच्यावरून आपण याला वाक्य बनवू शकतो. काय बनवू शकतो? वाक्य बनवू शकतो. पहिल्या चक्रात काही शब्द आहेत, दुसऱ्या चक्रात काही शब्द आहेत आणि तिसऱ्या चक्रात काही शब्द आहेत. आलं लक्षात? दिसतंय सगळ्यांना? दिसतंय ना. मग हे जे मार्क आहे या किंवा मग हा जो पॉइंटर आहे याच्यापासून आपल्याला कसं वाक्य बनवायचं ते आपण आज बघणार आहे. आलं लक्षात? आता हे लहान याच्यात आपल्याला हे जे हा जो शब्द आहे हा कोणता शब्द आहे? आय. कोणता आहे? आय. आणि हा दुसऱ्या याच्यातला ॲम. आणि हा काय आहे? आय ॲम रनिंग नाही आहे. हा पॉइंटर इथं आलेला आहे. काय हा शब्द? आय ॲम स्लीपिंग. आय ॲम स्लीपिंग म्हणजे काय? मी झोपतो आहे. आलं लक्षात? आता परत आता आय ॲम म्हणजे आय ॲम आणि हा इथं हा हे काय वाक्य तयार झालं मग? आय ॲम रनिंग. आय ॲम रनिंग. आता परत आपण आय ॲमचे वाक्य बघू, 3 वाक्य बघू. हा आय ॲम इथं आपण पॉईंट केला आणि हा पॉइंटर इथं आणला. आता हे काय वाक्य तयार झालं? आय ॲम प्लेइंग. आय ॲम प्लेइंग म्हणजे काय? मी खेळत आहे. आलं लक्षात? आय ॲम प्लेइंग. आता परत आय ॲम आपण इकडं फिरवला. कशावर फिरवला? स्विमिंगवर फिरवला. कशावर? स्विमिंग. आय ॲम स्विमिंग. हे काय वाक्य तयार झालं? हां, मी पोहतो आहे. म्हणजे आय ॲम स्विमिंग. हे काय झालं? हे एक वाक्य तयार झालं. परत आता आपण आय ॲम इकडं फिरवू, एक शब्दावर फिरवू. हा पॉइंटर इथं आणला. आय ॲम क्लिनिंग. आय ॲम क्लिनिंग म्हणजे मी साफसफाई करत आहे. काय करत आहे? मी साफसफाई करत आहे. आलं लक्षात? आता परत हा आय ॲमचा आपण इकडं फिरवू. आय ॲम लुकिंग झाला. आय ॲम लुकिंग. लुकिंग म्हणजे काय? मी बघतो आहे. आलं लक्षात? कळालं? हां, मग अशा प्रकारे आपण हे वाक्य बनवू शकतो. आता आय ॲमचं झालं ना. आता आपण ही घेऊ. हा काय घेऊ? ही इज. आता ही इज. ही म्हणजे काय? तो. इज म्हणजे हां, ही इज. हे काय झालं? हेल्पिंग वर्ब झालं. काय झालं? हेल्पिंग वर्ब. आणि हे शेवटचा शब्द झाला. म्हणजे 3 शब्द जोडतोय ना आपण. म्हणजे ही इज स्विमिंग म्हणजे तो पोहतो आहे. आलं लक्षात? हे वाक्य तयार काय झालं? तो पोहतो आहे. ही इज आपण परत आपण इकडं फिरवू. ही इज. आता हे काय वाक्य तयार झालं? ही इज टॉकिंग. काय तयार झालं? टॉकिंग. आता टॉकिंग म्हणजे काय? तो बोलतो आहे. आलं लक्षात? कळालं? आता हे वाक्य काय तयार झालं? ही वॉज सिटिंग. ही वॉज सिटिंग म्हणजे तो बसला होता. काय? तो बसला होता. इथं कोणता काळ तयार झाला? भूतकाळ तयार झाला. कोणता तयार झाला? भूतकाळ तयार झाला. आलं लक्षात? आता हे शब्दचक्र अशा प्रकारे फिरवून आपण याचे वाक्य बनवू शकतो. समजलं सगळ्यांना? म्हणजे आपले किती वाक्य तयार होतात ते बघणार आहे आपण. आणि ते लिहिल्यानंतर त्याचं मराठीत भाषांतर सुद्धा आपण करायचं आहे. आलं लक्षात? कळालं का? हां, मग याला काय म्हणतात? सेंटेन्स व्हील म्हणतात. काय म्हणतात? सेंटेन्स व्हील. परत एकदा लक्ष द्या. याला सेंटेन्स व्हील म्हणतात म्हणजे वाक्यचक्र म्हणतात. कळालं का सर्वांना? हां.